सध्या संसदेत सुरू असलेल्या प्रचंड गदारोळाच्या मुळाशी एक अत्यंत संवेदनशील राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जणू वाकयुद्ध पेटलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या 4 स्टार ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रातील एक खळबळजनक भाग वाचण्याचा प्रयत्न केला, ज्याला सरकारने जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला. हा संदर्भ आहे 31 ऑगस्ट 2020च्या त्या थरारक रात्रीचा, जेव्हा पूर्व लडाखमधील रेचिनला परिसरात चीनी रणगाडे भारतीय तळाच्या अगदी जवळ आले होते आणि लष्कर उच्च सतर्कतेवरती होतं. जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे चीनी आक्रमणाला उत्तर देण्यासाठी सैन्य सज्ज होतं, पण दिल्लीतून स्पष्ट राजकीय आदेश मिळवण्यास विलंब होत होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांना जे योग्य वाटेल ते करा असा संदेश मिळाला, ज्याचे वर्णन नरवणे यांनी माझ्या हातात गरम बटाटा दिला आहे असं केलं आहे. म्हणजेच अंतिम निर्णयाची सर्व जबाबदारी सैन्य प्रमुखांवर सोपवून राजकीय नेतृत्व बाजूला झाले असा त्याचा अर्थ निघतो. राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर सरकारवर तोफ डागली असून राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी सरकारने आपली जबाबदारी सैन्यावर का ढकलली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे सरकारने हा आरोप फेटाळत असा युक्तिवाद केला आहे की युद्धजन्य परिस्थितीत लष्कराला कार्यस्वातंत्र्य देणं हाच त्यांच्यावरील असलेला विश्वासाचा भाग आहे. सीमेवरील तो तणाव आता संसदेच्या पटलावर आला असून विरोधक याला जबाबदारी टाळणं म्हणत आहेत, तर सत्ताधारी त्याला सैन्याला दिलेले स्वातंत्र्य मानत आहेत. एकीकडे सीमेवरील गोळीबार थांबला असला तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या गरम बटाट्यावरून सुरू असलेल्या लढाई अजून शांत व्हायचं नाव घेत नाहीये.